तर बघा आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे. ओके, तर तुमचं SP जे आहे ते ऑल अबाउट स्टार्टिंग बिझनेस अँड रनिंग बिझनेस. आणि बिझनेस स्टार्ट करण्यासाठी रन करण्यासाठी तुम्ही एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे सेक्रेटरी. तुमचं नाव काय आहे? सेक्रेटरी म्हणजे चिटणीस. आणि तुम्ही जे काही करणार ते सगळं आपल्याला इथे बघायचं आहे. आपण आता कंपनी चालू करणार आहे, कार्टून अँड कंपनी लिमिटेड. आपल्या कंपनीचं नाव काय आहे? कार्टून अँड कंपनी लिमिटेड. CO म्हणजे काय? कंपनी. आपण कंपनी चालू करतोय. तर आपल्याला जेव्हा कंपनी चालू करायची आहे तेव्हा आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल रे? पैसा, मनी भाई. कंपनी चालू करण्यासाठी तुम्ही असा नसा तुम्हाला कामाला लेबर भेटो नाही भेटो, सगळ्यात पहिले काय भेटला पाहिजे? पैसा भेटला पाहिजे, फायनान्स असला पाहिजे, है ना. मग तुमच्या ह्या 12वीच्या लेसन्समध्ये सगळ्यात पहिल्या लेसनचं नाव आहे कॉर्पोरेट फायनान्स. संस्थात्मक वित्त व्यवस्थापन. संस्थात्मक वित्त व्यवस्थापन, कॉर्पोरेट फायनान्शियल मॅनेजमेंट आपण इथे शिकणार आहोत. ओके, मग दिस इज नथिंग बट. सगळ्यात पहिले तुम्हाला बिझनेस चालवायचा आहे ना, तो पहिले क्या करना पडेगा? पैसा उभा करावा लागेल, पैसा आणावा लागेल ना. म्हणजे पहिलं काम काय आहे? रेझिंग फंड्स. फंड्सला तुम्ही काय म्हणतात? निधी. काय म्हणायचं? निधी. काय म्हणायचं? मराठीवाले काय म्हणायचं? निधी. तुम्हाला बिझनेस चालू करायचा, तुम्हाला पहिले काय करावं लागेल? निधी उभारावा लागेल. यू हॅव टू रेज फंड्स. ओके, पण तुम्ही जेव्हा फंड्स रेज कराल तर फक्त फंड्स रेज करून चालणार आहे का? पैसे उभे करायचे आणि मस्त मग इकडे शॉपिंगला जा तिकडे शॉपिंगला जा, ऐसा चलेगा क्या? नाही. अरे बाबा, तुम्ही ज्यांच्याकडनं हे फंड्स रेज करणार आहे, जे तुम्हाला हे पैसे देणार आहेत, ते काय एक्सपेक्ट करतील? समथिंग इन रिटर्न. कुछ तो भी रिटर्न में चाहिए. त्यांचं उत्पन्न, इन्कम. पण आपला कॉस्ट, खर्च है की नाही. आपल्याला जर का इंटरेस्ट द्यायचा असेल, त्यांच्या परतावा त्यांना रिटर्न्स द्यायचे असतील तर हमको वो पैसा यूज करना पड़ेगा फॉर बिजनेस पर्पज, है ना. पहिला आहे रेजिंग फंड्स आणि दुसरा आहे युटिलायझिंग फंड्स. म्हणजे निधीचा योग्य वापर. आलं का लक्षात? पहिलं काय होतं? रेजिंग फंड्स आणि दुसरं आहे युटिलायझिंग फंड्स. पैसा उभा करणं आणि तो पैसा योग्य ठिकाणी वापरणं. कळलं का? दिस इज नथिंग बट कॉर्पोरेट फायनान्स. ही एक डेफिनेशन तुम्हाला दिली आहे. त्यांचं नाव आहे हेनरी हॉगलँड. नाव आहे हेनरी हॉगलँड. बघा ती फर्स्टच डेफिनेशन देते, व्याख्या. हेनरी हॉगलँड यांच्या मते संस्थात्मक वित्त व्यवस्थापन, बरोबर ना, वित्त व्यवस्था म्हणजे व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन. निधी उभारणे, भांडवल संपादन व त्याच्या विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. पैसा उभा करणे म्हणजे वित्त संपादन, भांडवल संपादन आणि त्याचा वापर करणे, विनियोग करणे. ही डेफिनेशन तुम्हाला कोणी दिली आहे? हेनरी हॉगलँडने दिलेली आहे. आलं का लक्षात? नक्की. कॉर्पोरेट फायनान्स इज प्रायमरीली डील्स विथ, पुढे तुमचं SP चं पुस्तक. कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ ॲक्विजिशन. आपण हे रेजिंग फंड म्हटलंय ना, याला काय म्हणायचं? ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय हुम? बाय बिझनेस कॉर्पोरेशन्स. कोण पैसे उभे करणार? बिझनेस कॉर्पोरेशन. कोणते पैसे वापरणार? बिझनेस कॉर्पोरेशन. आलं का लक्षात? डेफिनेशन लक्षात आली? डेफिनेशन कोण दिली आहे? हेनरी हॉगलँड. कोणी दिली आहे? हेनरी हॉगलँड. त्यांनी काय सांगितलंय? कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस corporations. Corporate finance primarily deals with acquisition and use of capital by business corporation. म्हणजे भांडवलाचं वित्त उभारणी करणे किंवा भांडवल संपादन करणे आणि भांडवलाचा योग्य विनियोग करणे
या गोष्टींची हाताळणी काय करतो? वित्त व्यवस्थापन या गोष्टींची हाताळणी करतो. कळलं का? येस ऑर नो? पक्का? मग तुम्हाला 2 महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. पैसा उभा करणं, त्याचा योग्य वापर करणं. पैसा उभा करणं आणि त्याचा योग्य वापर करणं. मग हे सगळं जे काम करतो त्याचं नाव कोण? सेक्रेटरी, चिटणीस, आहे की नाही? तो जेव्हा पैशाच्या बाबतीत काम करतो आहे तेव्हा त्याचं नाव असतं वित्त व्यवस्थापक. काय नाव असतं त्याचं? वित्त व्यवस्थापक. कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजर म्हणा किंवा त्याला ऑफिसर म्हणा. तुम्ही ऐकले ना CEO, कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जो कंपनीचा मोठ्या पोस्टवरचा असतो, डायरेक्टर पोस्टवरचा असतो. तसा एक असतो CFO, चीफ फायनान्शियल ऑफिसर, कंपनीचा वित्त व्यवस्थापक. त्याला 4 गोष्टी कराव्या लागतात. ही हॅज टू एन्श्युअर 4 थिंग्स. हे बघा इथे अ ब क ड दिसल्या का? ही हॅज टू एन्श्युअर 4 थिंग्स दॅट अवर कंपनी शुड हॅव ॲडिक्वेट कॅपिटल. कंपनीमध्ये पुरेसा भांडवल पाहिजे. काय पाहिजे? कंपनीमध्ये पुरेसं भांडवल पाहिजे. ॲडिक्वेट फायनान्स. अँड दे आर युझिंग द राईट सोर्स ऑफ फंड्स टू हॅव मिनिमम कॉस्ट. इकडे पाय रे. तर वित्त व्यवस्थापक 2 कामं करतो. पुरेसं भांडवल उभारणं. काय करतो? पुरेसं भांडवल उभारणं. आणि 2 नंबरला काय रे? इकडे पहा. भांडवल अशा पद्धतीने उभं करायचं की ज्यातून कमीत कमी खर्च लागेल. कसं? इकडे पहा. हे बघ, ही होती ABC लिमिटेड, ABC बँक होती आणि ही CDB बँक होती. ओके. एक बँक तुम्हाला देते व्याज 5% व्याजाने लोन आणि एक बँक देते तुम्हाला 10% व्याजाने लोन. आणि एक बँक होती तिचं नाव होतं SBI बँक. ही तुम्हाला व्याज देते, व्याजाचा दर देते 7%. ओके. पण यांचा हप्ता छोटा आहे. यांचं व्याज 7%. तुमचा बिझनेस आत्ता नवा आहे आणि ABC वाल्यांचा हप्ता मोठा आहे, CBB वाल्यांचा पण हप्ता मोठा आहे. यांच्यापैकी कोणत्या फर्ममध्ये, कोणत्या बँकेतनं तुम्ही कर्ज घ्याल तर तुमच्या बिझनेसला कमीत कमी खर्च लागेल? कमीत कमी खर्च लागेल कोणता आहे बरं? 5% वाला. आलं का लक्षात? म्हणजे कमी खर्च, मिनिमम कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारणी करणे आणि ते पण व्यवसायाला पुरेशी भांडवल उभारणी करणे. हे पहिलं काम आहे. कोणाचं? वित्त व्यवस्थापकाचं, फायनान्स मॅनेजरचं हे पहिलं काम आहे. कळलं का? काय काम आहे पहिलं? संस्थेला पुरेसं भांडवल असणं ह्याची खात्री करणे आणि ते भांडवल योग्य दरावर मिळालं पाहिजे, कमीत कमी खर्चात. कळलं का? नक्की? हा आहे तुमचा फर्स्ट डिसिजन, वित्ताचे निश्चितीचा निर्णय. तो बघ खाली, फर्स्ट डिसिजन, वित्त निश्चितीचा निर्णय. इंग्लिशवाले तुम्ही काय म्हणणार? फायनान्सिंग डिसिजन. फर्स्ट डिसिजन येतो. या जे पहिले 2 कार्य आहेत ना, दिस इज युअर फायनान्सिंग डिसिजन. तुमच्या डेफिनेशनचा फर्स्ट पार्ट हे बघा. डेफिनेशन काय आहे? कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ ॲक्विजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन. ॲक्विजिशन भांडवल उभारणे, भांडवल उभारणे म्हणजे काय? फायनान्सिंग डिसिजन. हे पाहिजे. द फर्म शुड हॅव ॲडिक्वेट फायनान्स अँड युझिंग राईट सोर्सेस टू हॅव मिनिमम कॉस्ट. म्हणजे तुमच्याकडे इथे तुमची ही डेफिनेशन आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन आणि त्याचा योग्य विनियोग याची हाताळणी करते. भांडवल संपादन, वित्त निश्चितीचा निर्णय म्हणजेच भांडवल, संस्थेकडे पुरेसे भांडवल असणे, वित्त व्यवस्था, प्लस ते कसे असले पाहिजे? किमान मूल्य. किमान म्हणजे काय रे? कमी. किमान म्हणजे काय? कमी मूल्य. राहील का लक्षात? कमीत कमी मूल्यावर पुरेसे भांडवल संस्थेकडे असणे याला म्हणायचं वित्त निश्चितीचा निर्णय. एवढं कळलं का? अजून इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या हळूहळू होणार आहेत. एवढं कळलं का? नक्की? आणि मग दुसरा निर्णय आहे, त्याचं नाव आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. बघा मागच्या पानावर आहे तुमच्या. वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहे का? वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. वापस मागे या. या प्रॉब्लेम मधला कड बघा. हा बघा कड, CD.
द फर्म युजेस रेज फंड इफिशियंटली. उभारलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे. ही काळजी कोण घेणार? वित्त व्यवस्थापक, फायनान्स मॅनेजर याच्याकडे लक्ष देणार की उभा केलेला पैसा हा गर्लफ्रेंडवर तर नाही खर्च करत आहे, बिझनेससाठी वापरला गेला पाहिजे. कळलं का? आणि दुसरं काम काय? दे आर जनरेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर. म्हणजे सगळ्यात पहिलं काय तर संस्थेकडे उभारलेला जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे, योग्य वापर, प्लस त्यातून भांडवल पुरवणाऱ्या व्यक्तीला योग्य परतावा देण्यासाठी पैसा मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने भांडवल गुंतवणे याला म्हणतात वित्त गुंतवणुकीचा निर्णय. भावना पोचली का रे बेटा? नक्की. शिकायचं खूप आहे आणि लिहायचं कमी आहे आपल्याला, पण शिकावं तर लागेल, शिकल्याशिवाय होणार नाही. लेसनची स्टार्टिंग आहे, लक्ष मनापासून असलं पाहिजे तुम्हाला, म्हणून मी रेकॉर्डिंग करते तुमच्या. समजते का? नक्की. मग डेफिनेशन काय होती? कोणी दिली होती? हेनरी ऑगलँड. हेनरी ऑगलँड काय म्हटले? वित्त व्यवस्था, संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय? भांडवलाची उभारणी आणि भांडवलाचा योग्य वापर या गोष्टींची हाताळणी होय. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला काय म्हटलंय? कॉर्पोरेट फायनान्स डील्स प्रायमरीली विथ ॲक्विजिशन अँड यूज ऑफ फंड्स. कोण करेल? बाय फायनान्शियल ऑफिसर, पण कोणाचा? कॉर्पोरेट फायनान्सचा. कळलं का? कॉर्पोरेट संस्थांचा. कॉर्पोरेट म्हणजे कोण? कंपन्या. कॉर्पोरेट म्हणजे कोण? कंपनी. कॉर्पोरेशन, कंपन्या. हे जे कंपन्या असतात की नाही, बिझनेस कॉर्पोरेशन्स, यांनी पैशाचा वापर तर करायचा, उभाही करायचा, पण कसा? मिनिमम कॉस्ट मॅक्झिमम रिटर्न्स. कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त नफा, प्रॉफिट. कळलं का रे? नक्की. म्हणजे तुझे पप्पा असं म्हणतील का बरं? मी प्रॉफिट कमवणार 10 रुपये आणि मी समोरच्याला व्याज देणार 12 रुपये, असं म्हणतील का ते रे? उलट ते म्हणतील व्याज देतो 2 रुपये, नफा कमवतो 10 रुपये, असं म्हणतील का नाही? कळलं का? म्हणजे भांडवल उभारणी कमीत कमी खर्चामध्ये आणि त्याचा योग्य वापर करून मिळवायचा नफा जास्तीत जास्त, यालाच म्हणतात कॉर्पोरेट फायनान्स. वित्त व्यवस्थापन याला काय म्हटलं जातं? वित्त व्यवस्थापन म्हटलं जातं. भावना पोचली का? नक्की. एवढं कळलं? आता पुढचं शिकवायच्या आधी मला तुम्हाला 2-4 गोष्टी शिकवायच्या आहेत, त्या सांगणार आधी मी तुम्हाला, आणि मग पुढचं शिकवणार. ओके? नक्की. चला, आता तुमची कंपनी आता चालू झालेली आहे. कंपनी चालू करण्यासाठी 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. माहिती का तुम्हाला? SP ला मागच्या वर्षी शिकवले होते ते. एक आहे MOA आणि एक आहे AOA. मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन. कंपनीचं घटनापत्रक आणि कंपनीचं नियमावली. ही आहे कंपनीचे घटनापत्रक आणि ही आहे कंपनीची नियमावली. आता मला एक सांगा, मम्मी आणि पप्पा आहेत, ओके? रोज कसं करायचं, काय करायचं, जेवताना काय जेवायचं, कपडे घालताना काय घालायचे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पप्पा लुडबुड करणार का? हे नियम कोण बनवते? नियमावली, आर्टिकल ऑफ असोसिएशन. भावना पोचली? पण कितीच्या आत घरात आलंच पाहिजे, याच्यावर बाहेर जायचं नाही, हे कोण सांगतं? म्हणजे घटनापत्रक, मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन. इसका मतलब कंपनी कैन नॉट डू एनीथिंग बियॉन्ड MOA. मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या सर्व कंपनीला फॉलो कराव्या लागतात. कंपनी कॅन नॉट गो बियॉन्ड इट. कंपनी याच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. भावना पोचली? नक्की. पक्का कळलं? आणि AOA, आर्टिकल ऑफ असोसिएशन. मम्मीचे नियम आपण दरवेळेस पाहतोच असं नाही, आपल्याला वाटलं आपण चेंज करू शकतो, ते पण इझिली, है की नाही? पप्पांचा नियम बदलायचा आहे, इझिली चेंज होईल का? अजिबात नाही. कंपनी का है भाई, तो तुमको इसकी परमिशन लगती है मोस्ट ऑफ द टाइम. CG म्हणजे माहिती कोण? सेंट्रल गव्हर्नमेंट. तरी कंपनी आहे. कंपनी काय छोटी छोटी गोष्ट असते का? कंपनी मोठी गोष्ट असते. कंपनीचं मेमोरेंडम बदलताना तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. बट आर्टिकल ऑफ असोसिएशन चेंज करायला नो नीड ऑफ परमिशन ऑफ गव्हर्नमेंट. नियमावली बदलायला सरकारची काही परमिशन लागत नाही, संमती नकोय. पण मात्र घटनापत्रक बदलताना संमती लागते. भावना पोचली?
पक्का? आपण कंपनी चालू करतोय ना, कंपनी चालू करताना 2 डॉक्युमेंट्स हे तर नक्की म्हणजे लागणार कंपल्सरी. आता कंपनीमध्ये काय असतात रे? डायरेक्टर्स. माहिती ना तुम्हाला डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळ माहिती ना? येस ऑर नो? येस ना? कंपनीमध्ये 2 प्रकार असतात हे माहिती का तुम्हाला? एक असते प्रायव्हेट आणि एक असते पब्लिक. एक असते प्रायव्हेट, एक असते पब्लिक. प्रायव्हेटला काय म्हणतात? खाजगी. पब्लिकला काय म्हणतात? सार्वजनिक. बघा तुम्हाला 11वीला एसपी तुम्ही अभ्यास केलेलाच नाहीये है ना, मग 12वीला मला 11वी आणि 12वीचं थोडंसं जास्त शिकवायला लागणार आहे. म्हणजे दोघांचं मिक्सचर तुम्हाला शिकवायचं आहे. म्हणजे ह्यावेळेस तर तुम्हाला एसपी असं वाटू शकतं काय मोठं एसपी आहे. हे मोठं नाही आहे, फक्त 11वीच्या थोड्या गोष्टी मला आत्ता सांगाव्या लागत आहे. पण आपण कंपनी चालू करतोय सो हे गरजेचं आहे. चला, एक असते खाजगी कंपनी, एक असते पब्लिक कंपनी, सार्वजनिक कंपनी. ज्या आपल्याला लागतायत ना इथे पेपरला 12वीसाठी बस तेवढ्याच शिकवते. हां, ओके. खाजगी कंपनी ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे रे भाऊ. एक आहे 1 पर्सन कंपनी OPC आणि एक आहे नॉर्मल कंपनी, नॉर्मल प्रायव्हेट कंपनी. ओके. OPC नावात काय आहे? 1 पर्सन कंपनी. किती कंपनी? एका व्यक्तीची कंपनी. सो इथं मेंबर मॅक्झिमम पण एकच आणि मिनिमम पण एकच, कमीत कमी पण एक, अनेक पण एकच. ओके. इकडे पाय नॉर्मल, इथे कमीत कमी 2, जास्तीत जास्त 200. कळलं का? मिनिमम 2, मॅक्झिमम 200. कळलं? हा म्हणे मॅडम अहो चुकून 200च्या वर एक जास्तीचा शेअर होल्डर आला आमच्याकडे, काय होईल? भाऊ तुझी कंपनी गेली मग पब्लिक. मग तुझी कंपनी काय म्हणवली जाईल? पब्लिक कंपनी. कळलं का? पब्लिक कंपनी. तू म्हटला मॅम हा 201 झाला तर मी पब्लिक होतो ते माहिती मला, पण मॅम मला डायरेक्ट आल्याच पब्लिक कंपनी चालू करायची. कमीत कमी किती मेंबर लागतील हो? म्हणलं बघ 7 मेंबर. शेअर होल्डर किती? कमीत कमी, जास्तीत जास्त अनलिमिटेड. किती जास्तीत जास्त? अनलिमिटेड. भावना पोचली? नक्की. हे तर झालं कंपनीचे कोण? मेंबर्स. मेंबर्स म्हणजे कंपनीचे सभासद, कंपनीचे भागधारक, शेअर होल्डर्स. ओके. येस और नो? पण शेवटी मला सांग, कंपनीमध्ये 200 मेंबर जर का एकाच वेळेला कंपनी चालवायला आले तो कंपनी चलेगी क्या रे? प्रत्येक जण नाही, हा म्हणाल असं कर, तो म्हणाल तसं कर, तो म्हणाल तसं कर. अरे कंपनी चालणारच नाही रे भाऊ, चालू व्हायच्यातच बंद पडेल है ना. सो कंपनी मॅनेज करणे. आणि मला तू सांग, लोक कुठे कुठे राहतात, कुठे विखुरलेले असतात, अख्ख्या जगभरात देशभरात असतील. एका ठिकाणी येऊन कंपनी चालू करतील का? चालू करतील, पण चालवता येईल का? नाही. सो दे हॅव टू अपॉइंट BOD रे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळ. कंपनीचं कोण? संचालक मंडळ. भावना पोचली? प्रायव्हेटमध्ये कमीत कमी 2, मॅक्झिमम किती? 15. पब्लिकमध्ये कमीत कमी 3, मॅक्झिमम किती? 15. म्हणजे तुमच्याकडे किती बेवडे असू शकतात? मॅक्झिमम 15. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर संचालक मंडळ जास्तीत जास्त किती असू शकतात? 15. आणि कमीत कमी प्रायव्हेटला 2, पब्लिकला 3. प्रायव्हेट म्हणजे खाजगी कंपनी. खाजगी कंपनीला संचालक कमीत कमी किती? 2. आणि सार्वजनिकला कमीत कमी 3 आणि मॅक्झिमम 15. ओय, संचालक मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स 15. मेंबर्स नाही म्हटलं, संचालक मंडळ म्हटलं. भावना पोचली? जब तुम बोलोगे मॅम कंपनी चला चालू करूयात आपण, मॅडम आपण बघा तुम्ही 3 आणि 1 7 आहे ना मॅडम, 7 जण झाले ना, 6 आणि 1 7. चलो कंपनी चालू करते. हे आपण कंपनी चालू करायला आलो. तो सगळ्यात पहिले वी आर फर्स्ट सबस्क्रायबर ऑफ द कंपनी, है की नाही? पहिले भागधारक आहे आपण कंपनीचे. आपलं नाव, ॲड्रेस, पत्ता, ॲड्रेस प्रूफ वगैरे वॉट एव्हर इट इज, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे लागणार आपल्याला, अलॉंग विथ MOA अँड AOA. कंपनीचं घटनापत्र, कंपनीचा संचालक नियमावली, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार. ओके, नक्की. मग तू म्हटली मॅम कंपनीचे बेवडे पण तर आपल्याला अपॉइंट करायचे आहेत ना. ठीक आहे, ओके. पण ह्यांना कंपल्सरी एक गोष्ट लागते. तुम्ही ती ऐकली का रे? तू वाचले कधी SP? DIN नंबर, डायरेक्टर आइडेंटिफिकेशन नंबर. अगर तेरे को कंपनी का डायरेक्टर होना है
यू हॅव टू हॅव डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर अलॉटेड फ्रॉम कंपनी रजिस्ट्रार. जो कंपनीचा रजिस्ट्रार असतो, जो कंपनी नोंदणी अधिकारी असतो, तो काय अलॉट करतो? तो तुम्हाला अलॉट करतो DIN नंबर, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. ह्याच्यासाठी एक स्पेशल विंडो आहे MCA 21. ही MCA 21 जी साईट आहे ती सगळ्यांना मदत करते. कशासाठी? कंपनी स्थापन करण्यासाठी, वेगवेगळ्या स्टेजेस सांगण्यासाठी. भावना पोचली? ओके. तो अब मुझे बताओ, तुम्हाला कंपनी स्टार्ट करायची. आता तुमचे डॉक्युमेंट जमले, ओके. बट अभी मेन मुद्दा राहिला ना मॅडम, अहो काय करायचं काय? कंपनी कसली करायची? मग मी म्हटलं चल ना आपण मस्तपैकी बुक्स वगैरे पब्लिश करायला जाऊ. हा म्हणे ओके चला. अहो मॅडम पण कंपनीला बुक्स लागणार ना, बुक्स बनवायचे ना, मग खर्च पण लागणार आहे मॅडम. वी हॅव टू एस्टिमेट दिस, है की नाही? सो तुमचा जो पहिला लेसन आहे, दिस इज ऑल अबाउट दिस दॅट लेसन इज ऑल अबाउट जस्ट ड्युटीज ऑफ द कंपनीज. कोणतो? कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजर. कंपनीचा वित्त व्यवस्थापक आहे ना, तो काय करायला हवं, त्यांनी काय करायला हवं ते सगळं याच्यात दिलेलं आहे. त्या भाऊचे पहिले 2 डिसिजन असतात. हे 2 डिसिजन शिवाय कंपनी चालू होत नसते. पहिला डिसिजन भांडवल उभारणी, ॲक्विजिशन ऑफ फंड. आणि दुसरा डिसिजन भांडवलाचा वापर, यूज ऑफ कॅपिटल. पहिलं काय? भांडवल संपादन, आणि दुसरं भांडवलाचा वापर. ॲक्विजिशन ऑफ कॅपिटल अँड यूज ऑफ कॅपिटल. मी जे बोलली ना ते वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ते रिपीट करायचे. पेपरला तेच कामाला येणार आहेत. कळलं? तो चलो, आपण जेव्हा असं म्हटलो तेव्हा सगळ्यात पहिला डिसिजन आला भांडवल उभारणे, फायनान्सिंग डिसिजन. हा लेसनमध्ये मला पुढे जाण्यात आली, थोडं वापस मागे यावं लागेल. जे तुम्हाला 11वीला थोडं झालं होतं त्याला वापस रिव्हिजन करावं लागेल. तर बघा का, ही आपली कंपनी चालू झाली. आता आपण पब्लिक कंपनी चालू करू. डायरेक्ट 7 जण आहे ना, आपण पब्लिक कंपनी चालू करून टाकूयात, सार्वजनिक कंपनी. ओके ओके. हां, मग इकडे बघा, सार्वजनिक कंपनी जेव्हा तुम्ही चालू केली, घेऊन ये भाऊ, पेन लागेल ना तुला साईन करायला. बस पेन एकच घ्यायचा. या आतमध्ये या. सार्वजनिक कंपनी आपण जेव्हा चालू करणार आहोत, तर कोणती पण कंपनी चालू करताना, कोणताही बिझनेस चालू करताना तुम्ही पहिले विचार करणार अंदाजे पैसा कितना. अरे पण पैसा किती लागेल ह्याच्यामध्ये पण तुम्ही मॅम माझं डोकं खाल. अहो मॅडम तुम्हाला समजतं का, थोडासा पैसा आहे जो आपल्याला कायमस्वरूपी बिझनेसमध्ये ठेवायचा आहे, आणि थोडा आहे तो येत जात राहील. याचं एक्झाम्पल, त्याचं नाव फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. स्थिर भांडवल, खेळते भांडवल. फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. काय बोलले रे मी? स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल. काय बोलले मी? स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल. फिक्स अँड वर्किंग कॅपिटल. आता मला सांगा, मी क्लासची जागा घेतली, विकत घेऊन टाकलं, आज विकत घेतलंय, लगेच द्यायचंय का? फिक्स कॅपिटल आहे, स्थिर भांडवल. आय हॅव टू हॅव फिक्स कॅपिटल टू परचेस द बिल्डिंग फॉर क्लास. कारण मला लगेच पैसे रिटर्न करता येणार नाहीये. सो आय नीड फिक्स कॅपिटल फॉर द परचेसिंग ऑफ बिल्डिंग, है ना. पण मला मार्कर पाहिजे, मार्कर विकत आणायचं आहे, मला नोट्स विकत आणायच्या आहे, मार्करची इंक आणायची आहे. आज आणली उद्या पण आणावी लागणार आहे. हे खेळतं भांडवल आहे. दिस इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. की मॅम बिझनेस का डे टू डे खर्चा, वर्किंग कॅपिटल का पैसा. आणि मॅडम जे कायमस्वरूपीचा बिझनेसचा खर्चा, फिक्स कॅपिटलचा पैसा, स्थिर भांडवलाचा पैसा. ओके. आता एक्झाम्पल घेऊयात आपण एक. भाजीवाले भाजी पाटी घेऊन फिरतात, है की नाही. पाटीवर खर्च कमी आहे, पण पाटीतला भाजीचा खर्च एकदा घेतली का कायम पुन्हा घ्यावी लागत नाही. भाजी घ्यावी लागते ना. म्हणजे भाजीवालीकडे स्थिर भांडवल कमी लागतंय, बट खेळतं भांडवल जास्त लागतंय. तुमचा व्यवसाय तसा, तशी तुमची सोर्सेस असतील.
म्हणजे तुमचा जेवढा व्यवसायाचा प्रकार जसा तसं तुमचं भांडवलाचं प्रमाण कमी जास्त होईल. आता एक एक्झाम्पल पुन्हा तुम्ही म्हणले मॅम आपण मोबाईलचं शोरूम टाकू. मॅडम काय प्रकारचे मोबाईल आले तुम्हाला माहिती का? शोरूमच टाकू मोबाईलचं. म्हटलं ओके. आता मोबाईल तुम्हाला रोजच्या रोज विकत आणायला लागणार आहे. मोबाईलचं फर्निचर एकच वेळेला. मोबाईल्सवर पण खर्च भरमसाठ करावा लागतो एकाच वेळेला, आहे की नाही सुरुवातीला. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्हाला मोबाईल शॉप टाकायचं आहे तर तुम्हाला फिक्स कॅपिटल जास्त लागणार आहे आणि वर्किंग कॅपिटल कमी लागणार आहे. चला एक्झाम्पल, हे इथं प्रगती मेडिकल आहे की नाही. प्रगती मेडिकल आहे, मेडिकलवाला त्याला फर्निचर वगैरे सगळं करायला लागेल. ह्याला फिक्स कॅपिटल एका प्रमाणात एकदाच लागलं, फिक्स कॅपिटल मोठ्या प्रमाणावर. ओके. गोळ्या आणणं विकणं, गोळ्या विकल्या आणल्या विकल्या. याला वर्किंग कॅपिटल जास्त लागेल का रे? का? कारण भाऊ कॅशमध्ये समोरच्याकडनं घेताना कंपन्यांकडनं उधार घेऊन राहिला आणि लोकांना विकताना म्हटलं याला खेळतं भांडवल कमी लागेल आणि याला स्थिर भांडवल जरा जास्त लागेल. बसवाले, गव्हर्नमेंटच्या बसेस, यांना स्थिर भांडवल फिक्स कॅपिटल. काय को बस परचेस करणार आहे, कोट्यावधीची एक बस असते, बस विकत घ्यायची आहे. बस विकत घ्यायला स्थिर भांडवल फिक्स कॅपिटल जास्त लागते. पण रोजच्या रोज खर्चासाठी पेट्रोलसाठी अरे एकदा तरी बस फिरून आली तरी पेट्रोल सुटते म्हटल्यावर खेळत्या भांडवलासाठी इथे गरज कमी आहे. आलं का लक्षात? सो जेव्हा तुम्ही कॅपिटल उभं करताना तर कॅपिटल कुठून किती कसं उभं करायचं हे गरजेचं आहे की नाही? है ना रे बाळा? तुला लई बोर वाटेल, प्रवचन देईल असं वाटेल, पण जोपर्यंत पुस्तकावर जायचंय ना त्याच्या आधी तुला प्रवचनच ऐकावं लागेल, लक्ष द्यावंच लागेल. तर एक काय होतं ग तुमच्याकडे फिक्स आणि एक होतं फिक्सला काय म्हणतात स्थिर आणि वर्किंगला काय म्हणतात खेळते भांडवल. अभी आया. फिक्स कॅपिटल ऐसा नाही होता. मग मला एक सांगा, जो कोणी तुमच्या बिझनेसला पैसा देईल, बँकावाले, इमॅजिन करा बँकांकडनं आपण कर्ज घेतलं, ह्या बँका थांबता का रे एक महिना तरी? पुढच्या महिन्यापासून हप्ता काढता आपल्याकडनं. तो मी क्लास तर आत्ताच चालू केला आहे, बिल्डिंग आत्ताशी घेतली आहे, पोरं येतील वाढतील वगैरे, तिथून पुढे मला पैसा मिळणार आहे. लगेच जर का बँकवाले म्हटले दे मेरे को पैसा, किधर से दू भाई? नाही आहे ना. यासाठी आय नीड फिक्स कॅपिटल, असं की जे माझ्याकडनं लगेच पैसे मागणार नाहीये. आलं का लक्षात? आणि हे असं कोण करू शकतं? कंपनीचे मालक. कंपनीचं कोण? मालक, ओनर. ओके. तुम्ही शेअर्स ऐकले ना आतापर्यंत? शेअर मार्केट, शेअर्स ऐकले ना? आता आपल्याला त्या शेअर्स बद्दलचे सगळं नॉलेज घ्यायचंय. तर कंपनीला फिक्स कॅपिटल कुठून मिळतं? तर सगळ्यात पहिले आहेत शेअर्स. शेअर्स म्हणजे भाग. म्हणजे काय? इंग्लिशवाल्यांनी इंग्लिश बोलायचं, मराठीवाल्यांनी मराठीच बोलायचं. शेअर्स म्हणजे काय? भाग. ओके. शेअर्स जे आहेत ते दोन प्रकारचे. एकाचं नाव आहे इक्विटी शेअर आणि एकाचं नाव आहे प्रेफरन्स. ही आता 12वी शिकतीये. एकाचं नाव आहे इक्विटी शेअर, दुसऱ्याचं नाव आहे प्रेफरन्स शेअर. इक्विटीला मराठीमध्ये म्हणायचं समहक्क भाग. काय म्हणायचं? आणि प्रेफरन्सला म्हणायचं अग्रहक्क भाग. प्रेफरन्सला काय म्हणायचं? अग्रहक्क भाग. भावना पोचली? व्हॉट इज डिफरन्स इन दोज टू थिंग्स? ऐका आता.